सातारा जिल्हा परिषद गटाचे वाटार गटाचे उमेदवार श्वेता गायकवाड आणि वाटार गणातील अधिकृत उमेदवार संगम बोरकर यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी आपण ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये श्रीफळ वाढवत आहोत। त्या निमित्तानं या ठिकाणी जमलेल्या सर्व वाटारकर मतदार बंधूंना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण या दोन्ही उमेदवारांना भाजप या भारतीय जनता पार्टीमार्फत कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने विजय करावं अशी आपणा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करीत आहे। आपण या ठिकाणी आता 2 दिवस राहिलेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये आपण सर्व आपल्या पाहुणे मंडळी मित्रमंडळी वाठारमधील सर्व आपल्या कुटुंबातील मंडळी आपल्या वाठारमधील सर्व इतर पदाधिकारी मित्रमंडळी सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांना आपण नम्रतेची आणि कळकळीत दोन दिवसामध्ये विनंती करायचे आणि आपण भारतीय जनता पार्टीला आपल्या मनोदारांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी यात सहकार्य करू। या दोन्ही उमेदवारांना विजय करायचे। मी आज या ठिकाणी आपण आतापर्यंत झालेल्या या सर्व प्रचारामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही। आपणाला सर्व गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे। या ठिकाणी काकांनी किंवा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी वाठारामध्ये केलेली सर्व भाजपच्या माध्यमातून केलेली कामं ही सर्व जनतेच्या मनात आहेत आणि जनताही तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे। या ठिकाणी मी आज तुम्हाला निश्चित सांगतो की विजय हा आपलाच आहे आणि तो निश्चित आहे। आपले तिन्ही उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने विजय होतील यात कुणी मनात बाळगू नये। या ठिकाणी आपण एवढीच नम्रते विनंती करतो आणि या ठिकाणी आता गावामध्ये वाटार किर्ले गावामध्ये घर टू घर या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या गावचं आपलं सर्वांचं कुलदैवत ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी या घर टू घरच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी वार्ड नंबर 1 मध्ये हा शुभारंभ होत आहे। त्याप्रमाणे खरं तर आपल्या जिल्हा परिषद गटाचा पूर्ण अंबामाताच्या आशीर्वादानं अंबामाता मंदिरामध्ये आपण या जिल्हा परिषद गटाचा आणि दोन्ही पंचायती गणाचा शुभारंभ केलेलाच आहे। परंतु आता आज वाटार किर्ले गाव आपले या ठिकाणी घर टू घर करण्याचा निश्चय केला होता। त्याप्रमाणे आज या ठिकाणी आपण शुभारंभ करत आहोत। निश्चित या ठिकाणी आपल्या वाटार किर्ले गावामधनं आपल्या या दोन्ही उमेदवारांना श्वेता अभय गायकवाड आणि संध्या सुनील नरोलकर या दोन्ही उमेदवारांना आपल्याला या ठिकाणी मतदान होत असताना प्रचंड मताधिक्य वाटारमधून झालं पाहिजे। कारण काकांनी उल्लेख केल्याप्रमाणे भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी नामदार जयकुमार गोरे असतील, निवडणूक प्रमुख कदम असतील, आपले विधानसभा मतदारसंघ आमदार मनोज असतील, त्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला अनेक विकासाची कामं वाटार किर्लेमध्ये उभी केलेली आहे। त्या माध्यमातून आपण सर्व मतदारांना त्या पद्धतीचं आवाहन करा आणि आपल्या भाजपच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी मतदान करण्याची विनंती आजपासून करा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी दोन शब्द वाठाराचे कुलदैवत श्री ज्योतिर्लिंग अंबामाता मंदिरामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या श्वेता अभय गायकवाड तसेच वाठार गणाच्या संध्या सुनील नरोलकर यांच्या प्रसाराचा ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये नारळ फोडून आज आपण आपल्या गावामध्ये घर टू घर आपल्या भारतीय जनता पार्टीने केलेले काम पोचवण्याचे काम आपण सर्वजण आम्ही करणार आहोत आणि येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजय करणार आहे। तरी सर्व मतदारांना विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह बटन दाबून भरघोस मताने विजय करावं ही विनंती।